अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र। विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। 1986 ते 1989 मध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले। 1987 ला पहिली लोकसभा पोटनिवडणूक लढवली आणि त्यांनी प्रकाश आंबेडकरांचा पराभव केला। 1989 मध्ये लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला। जनता दलाचे नौखे उमेदवार डॉक्टर व्यंकटेश काब्दे हे विजयी झाले। 1992 मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून विजयी झाले। 1993 मध्ये राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं। 1995 ते 1999 दरम्यान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं। 1999 मध्ये मुदखेडमधून विधानसभेची पहिली तर 2004 ला दुसरी निवडणूक जिंकले आणि कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली। 2008 ला विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदावर अशोक चव्हाणांची वर्णी लागली। 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद कायम राहिलं। 2010 मध्ये मात्र आदर्श घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अशोक चव्हाणांना द्यावा लागला। 2014 मध्ये मोदी लाटेत देखील खासदार म्हणून ते विजयी झाले। 2015 मध्ये पक्षानं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली। 2019 मध्ये मोदी लाटेत देखील भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण विजयी झाले। मात्र 2019च्याच लोकसभा निवडणुकीमध्ये पत्नी अमिता चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला।